पुणेगाव इथं महिलेला बेदम मारहाण, महिला छेडछाड आणि विनयभंग केलाय. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा घेण्यास टाळाटाळ. तालुका पोलीस ठाण्याकडून जातीवाचक वरून गुन्हा घेण्यास टाळाटाळ. आज दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात पुणेगाव इथं महिलेला बेदम मारहाण करून महिलेची छेडछाड आणि विनयभंग करण्याचा प्रकार घडला आहे. तालुका पोलिसांकडून जातीवादी करून टाळाटाळ करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुणेगाव इथं महिलेला शेतात नेऊन बेदम मारहाण करून विनयभंग केला. तालुका पोलीस ठाणे गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ करत आहे. काय मावशी काय बसलं इकडं? काही नाही, मी दवाखान्यात आली सर. ते दवाखान्यात कोणी घेतलं नाही, काही नाही. तब्येत ताप वगैरे येते, मला लई तब्येत खराब झाली, लई मारपीट झाली. कोणी मारपीट कोणी केली? ते पुणेगावच्या पोरानं छेडछाडी केली माझ्यासोबत. लई दिवसापासून मी मागे पडतो, पण मी इग्नोर केले. आणि काल तर त्यानं हातच पार केली रात्री. मग लई मारपीट केली त्यानं, हात घातला मी अंगावर. मग पोलीस स्टेशनला नाही गेले तुम्ही? गेले. ते तालुकेवाले काय म्हणतात, तुम्ही चोर समाज हाव, पारधी समाज हाव म्हणून त्याने इग्नोर केले. त्याने पण म्हणे जातपात काढली त्याने पण. पोलिसांनी खोटं आरोप टाकले की तुम्ही चोर लोक हाव, असे आहो तसे आहो. मी गायरन काढलेली आहे पुणेगावमध्ये. मोबाईल चोरलं, काही चोरलं म्हणून आमच्यावर खोटं आरोप टाकले. अच्छा. मग आता काय मागणी तुमच्या? आता काय नाही, आम्हाला न्याय भेटावा, दुसरं काही नाही आम्हाला. आणि मला न्याय भेटावं. महिलावर असं इतके अत्याचार आहे म्हणून असं नाही व्हायला पाहिजे. आणि मला 2 मुलं आहेत, मला नवरा नाही आहे, मी विधवा माई आहे. मला न्याय भेटायला पाहिजे, एवढीच विनंती आहे. कोण युवक तुम्हाला कोण मारहाण करणार? तेच शेजारी पोरग आहे आमच्या. आणि त्याच्यामध्ये सामील पुणेगावचा महाराज आहे. त्याच्यामध्ये पुरं गावच ना त्याच्या सामील आहे. ते महाराज का आपलं ते हंडीगिंडे मोर्चा घेऊन निघते ते? हो, तेच महाराज. ते महाराज सामील त्याच्यामध्ये. आता काय मागणी आहे तुमची? ते गारण उठून जावं म्हणून त्यानं पोरग लावलं. मी मागे बिनकामीचं मी छेडछाडीचा आरोप टाकायला लागले. त्यानं ते मला पटवायची कोशिश केली, समजा मला बदनामी करण्यासाठी. कोणी? ते महाराज लोकांनी, ते पुणेगावच्या लोकांनी. अच्छा. तुम्हाला पटवण्याची परत नाही केली. मी पटले नाही तर त्यानं हात पारच केले काल. तर मी अंगावर हात घातलं. प्रेम प्रकरण करण्यासाठी का? ते प्रेम करत होतं की नाही करत मला माहित नाही, पण ते गावाला लावून टाकलं होतं मी पिछा कर म्हणून. मी जिकडे गाडी घेऊन गेली, स्कूटी वगैरे, तर मागे यायचा, घेऊन हिंडायचा, कुठं पण अडवायचं. पण त्याचं नाव गाव मला माहिती नव्हतं. ते शेजारी नाही होत. शेजारी? हो. का ना आपलं? माझं नाव सोनाली ज्ञानेश्वर चव्हाण. सोनाली ज्ञानेश्वर चव्हाण.